MCC 2026चं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. आता ही प्रोसेस कोणासाठी आहे, कोण कोण अप्लाय करू शकतं, तुम्हाला ह्या प्रोसेसमधून कोणत्या कॉलेजेससाठी प्रवेश मिळू शकतो, ह्या सविस्तर प्रश्नांवर आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी आहे ऋषिकेश बनसोडे आणि आपण बघणार आहोत की आजच्या ह्या व्हिडिओमध्ये MCC रजिस्ट्रेशन कोणासाठी आहे, त्यासाठी कसं आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि त्यामध्ये अप्लाय करण्यामध्ये खरंच आपल्या स्कोरनुसार आपण योग्य आहोत का. तर सर्वप्रथम MCC ही एक सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस आहे, ज्यामध्ये ऑल इंडिया कोटा 15%, एम्स, AFMC आणि डीम्ड युनिव्हर्सिटीजचं ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण केली जाते. आता एक एक करून पाहूयात की नक्की हा प्रकार काय आहे. तर सर्वप्रथम ऑल इंडिया कोटा 15%, ज्यालाच आपण AIQ 15% म्हणतो. आता AIQ 15% कोटा काय असतो, ज्यामध्ये देशाभरामधल्या आपल्या सगळ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधल्या 15% सीट्स ह्या पूर्ण देशातील विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतात. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही डोमेसाईलची अट नसणार आहे. त्या ठिकाणी अगदी केरळमधला विद्यार्थी जम्मू काश्मीर मधल्या मेडिकल कॉलेजसाठीही त्या प्रोसेसमधून अप्लाय करू शकतो. आता ह्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑल इंडिया कोट्यामध्ये जर आपण पाहिलं तर कट ऑफ हा भरपूर हाय असतो. त्याची साहजिक कारणं आहेत की 15% सीट्स अवेलेबल असतात आणि कॉम्पिटिशन ही पूर्ण देशभरातून असते. त्यामुळे ह्या प्रोसेससाठी कोणी अप्लाय करावं ऑल इंडिया कोट्याला, ज्यांना गव्हर्नमेंट MBBS इतर राज्यांमध्ये चालेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली सुवर्ण संधी असते. त्यासोबतच MBBS ला तुम्ही अप्लाय करू शकता, त्यासोबतच तुम्ही गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला सुद्धा अप्लाय करू शकता. त्यामध्ये देशाभरातल्या सर्व GDC साठी आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो. अर्थातच त्याचा कट ऑफ हा भरपूर हाय असतो, कारण त्यामध्ये सीट्स कमी आहेत आणि डिमांड जास्त असते. आता दुसरं येतं ते म्हणजे AFMC, म्हणजेच आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. पूर्ण देशाभरामध्ये हे एकच कॉलेज असून ह्याचाही कट ऑफ भरपूर जास्त हाय असतो. ह्यामध्येही नीटच्या स्कोरवर जर तुम्हाला AFMC साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला AFMC चे कोट्याला निवड करणं फार गरजेचं असतं. बरेचसे विद्यार्थी चूक करतात की ते ऑल इंडिया कोटा सिलेक्ट करतात, एम्स करतात, पण AFMC सिलेक्ट करत नाही. जर तुम्हाला आर्म फोर्सेस साठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही AFMC ची निवड करणं गरजेचं आहे. आता तिसरं येतो एम्स. आता एम्स मध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं आतापर्यंत ऑल इंडिया कोटा आणि एम्स मध्ये कन्फ्युजन असायचं. काय बरेचशे विद्यार्थ्यांना एम्सला अप्लाय करायचं असायचं, पण ते चुकून ऑल इंडिया कोट्यामध्ये अप्लाय करून बसतात. तर त्यामुळे आता एम्स साठी एक सेपरेट त्या ठिकाणी कोटाच असणार आहे, ज्यामधून एम्सच्या 20 कॉलेजेससाठी तुम्ही डिरेक्टली अप्लाय करू शकता. आता ह्यामध्ये आपल्याला फार बारकाईने प्रोसेस करावी लागते. एम्सला जेव्हा तुम्ही अप्लाय करता साहजिकच तुमचा स्कोर हा खूप चांगल्या पद्धतीने आलेला असतो. आपली एक छोटीशी चूक त्या ठिकाणी आपलं पूर्ण ऍडमिशनवर त्याचा फरक पडू शकतो. आपण काय केलं पाहिजे, तर आपण सर्वप्रथम आपली प्रेफरन्स लिस्ट बरोबर आहे का, कोणतं एम्स योग्य आहे, कोणत्या एम्सचा कट ऑफ हा थोडा लो जाऊ शकतो, ज्याला आपण टार्गेट करू शकतो, ही पूर्ण तुम्हाला प्रोसेस जी काउन्सिलिंगची असते ती ऑलरेडी तुमची झालेली असणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही एम्स साठी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अप्लाय करून तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. आता लास्ट बट नॉट द लिस्ट, डीम्ड युनिव्हर्सिटीज. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा साधारणतः 250 ते 500च्या मध्ये आहे आणि ज्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीज मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर त्याहूनही थोडासा कमी जास्त आहे, ज्यांना BDS साठी अप्लाय करायचं आहे, त्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीज साठी अप्लाय करायचं आहे, त्यांच्यासाठी हा डीम्ड युनिव्हर्सिटीजचा कोटा त्या ठिकाणी अवेलेबल असतो. आता बघा, ही जी प्रक्रिया असते ऍडमिशनची, त्यामध्ये सर्वात प्रामुख्याने समजून घ्यायची काय गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीजसाठी अप्लाय कराल तेव्हा तुम्हाला 2,05,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यामध्ये 5,000 ही तुमची रजिस्ट्रेशन चार्जेस असतात, जे नॉन रिफंडेबल असतात, पण 2,00,000 रुपये हे तुमचं डिपॉझिट अमाऊंट असतं, जे की रिफंडेबल असतं जर तुम्ही काउन्सिलिंगच्या नियमांमध्ये बसत असाल तर. आता ते डिपॉझिट कधी जाऊ शकतं, कोणाला ते मिळत नाही, काउन्सिलिंगचे नियम काय आहेत, ह्याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे. पण सध्या जर तुमचं बजेट MBBS साठी 19 लाखापासून ते 27 लाखापर्यंत असेल आणि तुमचा स्कोर हा साधारणतः 250 पासून 400-500च्या मध्ये असेल, तर तुमच्यासाठी डीम्ड युनिव्हर्सिटीज हा एक उत्तम मार्ग असेल.
आणि ज्या विद्यार्थ्यांना BDS करायचं आहे डीम्ड युनिव्हर्सिटीजमधून, ज्यांचा स्कोरही 250 ते 300 350 पर्यंत आहे, असे विद्यार्थीही आणि ज्यांचं बजेटही 5 लाखापासून 7 लाख 9 लाखापर्यंत पर इयर फीज भरण्याची ज्यांची तयारी आहे, असे विद्यार्थी डीम्ड युनिव्हर्सिटीजसाठी अप्लाय करू शकतात. आता बघा, ह्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षी ह्या पूर्ण MCC काउन्सिलिंग प्रोसेसचे नियम बदलले गेले आहेत. आता ते नियम काय बदलले गेलेले आहेत, त्यामध्ये आपण प्रक्रिया कशी करायची आहे ह्याबद्दल मी सविस्तर माहिती देणारच आहे. पण जर तुम्ही अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल किंवा काउन्सिलिंग तुम्ही कुठे बुक केलं नसेल, तर तुम्ही आम्हाला संपर्क साधून तुमचं काउन्सिलिंगची पूर्ण प्रोसेस आमच्या मार्फत पूर्ण करू शकता. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर फक्त हाय मेसेज करायचा आहे. आमची टीम तुम्हाला लवकर संपर्क साधेल. ही प्रक्रिया सोपी जरी वाटत असली तरी त्याचे नियम, त्याच्या अटी ह्या खूप सेन्सिटिव्ह असतात. एक चूक तुमचं ऍडमिशन पूर्ण बाद करू शकतं. असे विद्यार्थ्यांचे खूप जास्त आम्हाला दरवर्षी फोन येतात, सर हे चुकलंय ते चुकलंय. त्यामुळे विदाऊट एनी एरर, हसल फ्री जर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस करायची असेल तर तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला, जेणेकरून तुम्हाला सर्व नियम, अटी, काउन्सिलिंग प्रोसेस कशी होते ह्याबद्दल माहिती मिळत राहील. आणि जर तुम्हाला एक्सपर्ट कडून तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवून हवे असेल, काउन्सिलिंग प्रोसेस करायची असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. ह्यासोबतच आणखी व्हिडिओज येणार आहेत, त्यासाठी आत्ताच तुमच्या नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओज मिळत राहतील. जर तुम्हाला काही याबाबत डाऊट असेल किंवा तुमचा स्कोर काय असेल, त्यावर तुम्ही आता डाऊटफुल असाल की MCC करावं की नाही करावं, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही त्याचाही तुम्हाला लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू.